राम नारायण राम। आज आपण काही अनुभवांबद्दल बोलणार आहोत। जेव्हा जेव्हा राम नारायण राम यांचे प्रचार आणि प्रसार होतो तेव्हा समाजात अत्यंत सकारात्मक बदल घडतो। लोकांच्या विचारसरणीत बदल होतो। संतान दलाचे अध्यक्ष शंकर सरकार जेव्हा जेव्हा राम नारायण राम यांची चर्चा करतात तेव्हा अशा गोष्टी समोर येतात ज्या प्रत्येकाच्या मनात विचारांमध्ये एक नवीन ऊर्जेचा संचार करतात। अध्यक्ष एक प्रसंग सांगताना सांगतात, कोलकात्यापासून काही अंतरावर एक घाट होता जिथे हजारो लोक जमा होत असत। एकदा तिथे 3 भावंडांचा एक परिवार आला। त्यातील धाकटा भाऊ म्हणाला की या जगात जे काही घडते ते विधात्याच्या इच्छेनेच घडते। ईश्वराच्या इच्छेशिवाय एक पानही हलू शकत नाही। हे खरं आहे की जे काही घडते ते विधात्याच्या इच्छेनेच होते। पण विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे या जगात चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारची कामे होतात। सामाजिक कल्याणाची कामे देखील होतात आणि गुन्हेगारी घडणा देखील घडतात। तर असं मानावं का की या जगात जे वाईट कामे घडतात, गुन्हे घडतात तेही ईश्वराच्या इच्छेनेच घडतात। ईश्वर आपल्याला वाईट कामे करण्याचे संकेत देतात का? माणूस स्वतःचे केलेले सारेच काम देवावर ढकलतो, चांगले आणि वाईट देखील। पण प्रत्येक वाईट कामामागे माणसाचे स्वतःचे हात असतात। विचार करा, जर एखाद्या व्यक्तीने लोकांसमोर आपल्याला जोरात थप्पड मारली आणि म्हणाला की हे मी नाही, ईश्वराने केलं, तर तुम्ही ते मान्य कराल का? नाही ना। तुम्हाला वाटेल की ईश्वर कसा काय थप्पड मारू शकतो। म्हणूनच सांगितलं आहे की माणूस आपल्या वाईट कर्मांसाठी स्वतःच जबाबदार असतो। आजच्या काळात माणूस फार लोभी आणि स्वार्थी झाला आहे। जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून काही काम आहे तर तुम्ही त्याच्याशी प्रेमाने आणि आदराने वागाल, पण जर ती व्यक्ती तुमच्या कामाची नाही तर तुम्ही त्याच्याकडे पाहण्याची देखील तसदी घेत नाही। हीच आजची सत्यता आहे। अध्यक्ष पुढे सांगतात की एकदा ते आपल्या बऱ्याच मित्रांसोबत एका स्टीमर मध्ये फिरायला गेले होते। तिथे अनेक लोक होते आणि एक साधू महाराज देखील होते। तिथेही सर्वांमध्ये चर्चा सुरू होती की या जगात जे काही घडते ते देवाच्या इच्छेनेच घडते। त्यावेळी अध्यक्षांनी तिथे काही गोष्टी सांगितल्या, आपल्या जीवनातील काही अनुभव शेअर केले, आपल्या गुरूंच्या शिकवणीबद्दल सांगितले। त्यांनी विस्ताराने समजावून सांगितले की माणूस स्वतः केलेले वाईट काम कधीही स्वतःच्या अंगावर घेत नाही। तो कोणावर तरी किंवा देवावर त्या कामाचे ओझे टाकतो, परंतु प्रत्येक वाईट कामासाठी तो स्वतःच जबाबदार असतो। देव कधीही कोणाकडून वाईट कार्य करायला सांगू शकतो का? हे विचारल्यावर तिथे उपस्थित सर्वजण शांत झाले, जणू त्यांना सत्याचे प्रतिबिंब दिसले। खरंच हे विचार करायला भाग पाडणारे आहे की माणूस वाईट काम का करतो, कोणाच्या इच्छेने करतो। कसे एखाद्या व्यक्तीला गुन्हा करायची इच्छा होते, देव त्याला सांगतो का की गुन्हा कर, वाईट काम कर, किंवा त्याचाच मन त्याला सांगतो का की वाईट काम कर? आपण का आपल्या मनातील वाईट स्वभाव दुसऱ्यावर ढकलतो, देवावर ढकलतो? हा खरंच विचार करण्याचा विषय आहे। राम नारायण राम यांनी लोकांना नेहमीच शिकवले आहे की आपली विचारसरणी नेहमी सकारात्मक ठेवा, जीवनात नेहमी चांगली कामे करा आणि शक्य तितके लोकांचे भले करा। राम नारायण राम यांना आमचे सश्रद्ध प्रणाम।